आम्ही भारताचे प्रबुद्ध नागरिक प्रस्तुत निवेदनाद्वारे आपल्या समोर असं विशद करतो की गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवाचं हनन झाल्याच्या विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास येतं। बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड, त्याचबरोबर हिंदू अबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्यानं होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचं हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कारवाई व्हावी व अशा कारवाईचा आम्ही भारताचे हिंदू आपल्या सोबत ठामपणाने आहोत। प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही आपल्या नजरेस हे आणत आहोत की अशा प्रकारे केलेल्या असहिष्णु आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे। बांगलादेशात झालेल्या या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आणि या घटनांमुळे विभिन्न धर्मीयांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसतंय। सकल हिंदू समाजातर्फे शहर व तालुका शिरपूर नागरिक प्रस्तुत निवेदनाद्वारे आपल्या समोर असे विशद करतो की गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास येत आहे। बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड आणि त्यांच्याबरोबर हिंदू अबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी स्तरावरून कारवाई व्हावी व अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदू आपल्या सोबत ठामपणे आहोत। प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही हे नजरेस आणत आहोत की अशा प्रकारे केलेल्या असहिष्णु आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे। बांगलादेशात झालेल्या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य हे धोक्यात आलेले आहे आणि या घटनांमुळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याने बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते। दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी इस्कॉनच्या संबंधित चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकून जबरदस्तीने हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय अशी आहे। सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने अत्याचाराने चिरण्यात आले। त्याबरोबर असे लक्षात आले की चिन्मय कृष्ण महाराजांना चित्तागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांना योग्य तो औषधोपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहे। या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या आहेत। चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आले आहे त्याच कारागृहामध्ये विविध प्रकारच्या कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना जसे की हिजबुल मुजाहिदीन, तहरीर, जमातुल मुजाहिदीन बांगलादेश, हरकत उल जिहाद, अन्सार अल इस्लाम आणि इतर अशाच कट्टरपंथी आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते। ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जीवितात धोका निर्माण करणारी आहे।